मेलीस तरी दरवाजा उघडणार नाही. लायकी काढली त्यांनी आपली, तरी इथेच राहायचं का? हे सगळं सहन करायचं का? आपल्याला त्रास देण्यासाठी ते असे काही प्रयत्न करतच राहणार. पण आपल्याला जर इथे टिकायचं असेल तर मनाची तयारी करावी लागेल, सहन करावं लागेल. आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलो आहोत ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अपमान गिळावा लागेल. त्यांचा हेतू काही असो, त्यांना त्यांची लायकी दाखवायचीच. दया माया काही दाखवायची नाहीये. ते जयसिंगच्या घरातल्याला प्रत्येक दिवस आठवला पाहिजे. त्यांना रोज त्यांची लायकी दाखवायची. यांच्याकडून दयेची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. आई, तू थोडे दिवस थांब. आपण पूर्ण तयारीनिशी लढू. तयारीनं चालेत ते. त्यांना हळूहळू एवढं तोडायचं की कायमचे खचलेच पाहिजे. त्यांना आयडिया नाहीये या घरातला येणारा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी मरण यातना घेऊन येणार आहे. येणारा दिवस कितीही तोडणारा असेल तरी त्यावर मात करून आपल्याला उभं राहावं लागणार, सोबत राहावं लागणार. उद्या गुढीपाडवा, उद्याच्या मुहूर्तात आपण एक नवीन सुरुवात करू. कसली सुरुवात? लढ आम्हाला इथे आणून आमच्या शेवटाची सुरुवात केलीस तू. अहो बघताय ना, सणासुदीच्या दिवशी हिच्यामुळे आपल्याला काय करावं लागतंय. मॅडम, तुम्ही असा विचार करा की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरी परत जातो. आपण तिकडे जायचं आणि आपला मान सन्मान त्यांना झुकवून परत मिळवायचं. हो, मी राणी सोबत. मी तयार आहे. आता हेच आपलं. हो का? मग आत्ता या क्षणी या घरात झोपायचं कसं? आई, मला माहिती आहे काय करायचं. कवळे भाऊ चला. होय चला. दमने दमने खाली खड्डा आहे बघा. होय होय. चला. आबांना कसली तस्ती नाही झाली पाहिजे बरं का. सामान सगळं व्यवस्थित लावा. होय. अरे तुम्ही सगळे इथे? हवा हवा आम्ही सगळी तुम्हाला इथं मदत करायला चालूय. अहो आमचा देवच स्वतःच्या घरात काम करणार म्हणल्यावर नाही कसं दिसतंय सांगा बरं. त्यामुळे काय काळजी करू नका. चला. हे बघा आबा, आता तुम्ही कुठल्याच सामानाला हात लावायचा नाही. तुमचं सगळं साहित्य ना जिथल्या तिथं लावून देतो बघा आम्ही. बर. ए शोभा प्रिया, आज चला की लवकर. हा या या या. ए आबांना कसलीच तस्ती नाही झाली पाहिजे. सगळं सामान कसं जिथले तिथं व्यवस्थित लावा बरं का. राणी, हा? चल आपण त्यांना हेल्प करू. हो हो. राणी, हा? हे ठीक आहे ना असं? व्यवस्थित लागलंय. हाय काय आता? अहो तर उलट आहे. काढा. सगळी कामं नीट झाली पाहिजे. उगाच आपली धडकाधडकी करू नका. नसतं धक्काबुक्की नाही ना सांगितली. प्रथम मध्ये बरं मी बाहेर चूल मांडते जरा. हा, मी तुला हेल्प करतो. चल. सर, चूल मांडण्यासाठी 2 लोक नाही लागत. मी एकटीने करते. तुम्ही हातलं बघा.
बरं रतन ऑलमोस्ट सगळं लावून झालंय. आपण एक काम करूया, ते बाहेरच्या चटाया लावून हा या.